चला सुरू करायचा सामना। तरी जाऊया। कालच्या दिवसात जे नियम होते त्यामध्ये थोडासा चेंजेस आपण पाहतोय आयोजकांच्या वतीने। शफल साठी दुसरी लाईन आयोजकांनी इथे आखली गेली आहे, कालच्या दिवसात नव्हती। तरी जे आपण घर बसल्या जे संघाचे संघनायक ऐकत असतील त्यांनी या सूचनेचा काटेकोरपणे विचार करायचा आहे। शफल साठी दुसरी लाईन आहे आणि जी बॉक्स आहे त्या बॉक्सच्या बाहेर डायरेक्ट लाल पट्टीच्या बाहेर जर चेंडू पिच होतोय तरच तुम्हाला तो नो चेंडू मिळेल, याची देखील दक्षता घ्यायची आहे। थोडासा नियमामध्ये बदल नंतर कुणाची इथे दाद स्वीकारली जाणार नाही याचीकडे लक्ष द्या। आणि गेम ऑन। पंचांचा इथे सिग्नल आलाय। योगीराज सर आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत आणि लेग स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे डीके सर। पात्रजवाड प्रीमियर लीग मध्ये पहिल्या पर्वात डीके सरांच्या हातात जी शृंखला दिली होती ते सर इथे आपण पाहतोय। आणि पहिला चेंडू प्रथमेश या गोलंदाजाचा, अगदी सन्मान दिलाय चेंडूला। स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, अगदी चुकी केली प्रथमेश या गोलंदाजाने आणि इथे ओव्हर स्टेपचा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय आणि त्याच्यावरती नो प्लस चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला फटका संजू या फलंदाजाच्या भलीतून पाहायला मिळतोय। इथे स्टिकर वरती चेंडू आदळला होता, मोठ्या फटक्यासाठी गेला होता संजू हा फलंदाज, परंतु चेंडू थोडासा उचली घेताना पाहायला मिळाला। त्या कारणास तर इथे स्टिकर वरती चेंडू आणि सर्कल मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या पर्यंत चेंडू पोहोचला नाहीये, तितकीशी ताकद नव्हती, टायमिंग नव्हतं, त्या कारणास इथे बचावला गेलाय संजू हा फलंदाज आणि त्यावरती सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट झाली। रोहिदास मॅन फ्रॉम जांभूळवाडी संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय, जो स्ट्राइक एंडला आपण पाहतोय 3 चेंडू नंतर चौथा चेंडू खेळण्यासाठी गेला होता। निर्धाव चेंडू खेळतोय, पहिला चेंडू सांभाळून खेळण्याचा प्रयत्न झालाय। 5 षटकांमध्ये विकेट द्यायची नाहीये, या कारणास्तव इथे सांभाळून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। आता इथे आखोटप्प्याचा चेंडू वेगवान चेंडू होता, तेच तर्रार चेंडू प्रथमेश या गोलंदाजाचा, हा देखील टेंबरे गावाचा एक अष्टपैलू। गतवर्षी आपण पाहतोय कर्णधारी करत असताना प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळून दिला होता संघ मालकाला, तो खेळाडू प्रथमेश जाधव। इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक भरत रसाल याचीकडून झाली आहे चुकी, खूप मोठी चुकी म्हणता येईल। अगदी सीमा लगत ज्या क्षेत्ररक्षकाला ठेवतो, कारण त्याच्यावरती आपला दृढ विश्वास असतो, निश्चय असतो त्याच्याकडे का माझीकडे आत्मविश्वास आहे, मी झेल पकडू शकतो, आणि तो विश्वास इथं सारथी लागत नाहीये, कारण पहिलाच सलामीचा गेलेला फलंदाज रोहिदासला इथे मात्र जीवदान देण्याचा शेवटचा चेंडू घेऊन प्रथमेश, संजू असेल समोर। इथे पुन्हा चांगला चेंडू पडल्यानंतर जी उचली पाहिजे ती उचली मिळते प्रथमेशला आणि निर्धाव चेंडू फेकतोय आणि इथे 1 षटकाच्या अंती धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती। कुठली विकेट न गमावता चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये आस्था 11 संघ कशेले यांची पाहतोय आपण। आणि दरम्यान आपण पाहतोय या शृंखलेमध्ये या लीग मध्ये आज
समालोचक म्हणून जे ज्यांची कामगिरी आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळते आमचे मित्र योगेश सर ढोले इथे उपस्थित झाले त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि नक्कीच खूप चांगला आवाज आहे शब्दांचा भंडार त्यांच्याकडे क्रिकेटचा चांगला अनुभव त्यांना आणि त्यांचा आवाज आपण आजच्या दिवसात ऐकू आमच्या साथीने त्यांचं आज काम देखील इथे असेल त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत आणि वळूया खेळपट्टीकडे दुसरा गोलंदाज पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन 5 षटकांचा सामना इथे आपण पॉवर प्लेच्या षटकाच्या सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आता आपण पाहणार आहोत पहिल्या षटकामध्ये 2 पाहिले होते एक लॉंग ऑन तर एक लॉंग ऑफ मध्ये होता आता इथे आपण पाहतोय एक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण सजवला गेलाय तर एक लॉंग ऑन मध्ये तर एक स्पीड अप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये भरत रसाल तर लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय प्रथमेशला तर प्रवीण आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र बाहेर ठेवलाय चेंडूला अगदी खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न रोहिदास कडून झालाय आणि पहिला चेंडू यॉर्कर गतीने हाताळला चांगला वेगवान चेंडू होता प्रत्युत्तर नव्हतं या चेंडूवरती त्या कारणास्तव निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय इथे या टप्प्याचा चेंडू होता स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक टप्प्याने इथे फेकी देखील झाली ती फेकी देखील सुरेख पद्धतीने पकडले आणि एकच धाव दरम्यान आपण पाहतोय एक धावीच्या मदतीने धावफलक 1 अंकाने वाढेल जाऊन पोहोचेल 8 अंकावरती निशो आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत कालच्या दिवसात देखील अख्खा दिवस त्यांनी घालवला आता मात्र सरळचा फटका सरळ बॅटने प्रहार चढवलाय पंचांच्या डाव्या खांद्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आलाय तो बिग षटकार टायमिंगचा पुरेपूर वापर पाहायला मिळाला मनगडातली ताकद इथं पेशकश केली संजू या फलंदाजाने खूप दिवसांनी मला वाटते क्रिकेट खेळतोय 2022 मध्ये धोत्रेच्या मैदानावरती धुमाकूल घातला होता या फलंदाजाने त्यानंतर 2026 मध्ये पाहतोय खेळताना आता इथे मात्र चेंडू खाली राहतोय थोडासा फलंदाज सफल झाला होता त्या कारणास्तव बाहेरची लाईन जी दिली आहे गेली आहे गोलंदाजासाठी तिचा पुरेपूर वापर करत असताना गोलंदाज मोहन आपण पाहतोय चांगले चेंडू आतापर्यंत पहिला चेंडू निर्धाव फेकला त्यानंतर सिंगल धाव त्यानंतर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करून दाखवतोय गोलंदाज मोहन 5वा चेंडू फेकेल इथे पुन्हा बाहेरची लाईन ठेवली अगदी शरीरापासून बॅटच्या रडार पासून दूर चेंडूला चांगला प्लॅन आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा निर्धाव चेंडू धावफलक स्थिर असेल जाऊन पोहोचलाय 14 अंकावरती कर्णधार प्रथमेश देखील सांगतो खूप चांगला चेंडू आहे दाद देतो या चेंडूला आणि मनोधैर्य वाढवत असताना इथे कर्णधार गोलंदाजाचा आता मात्र अगदी जास्तीचा शफल झालाय आणि दुसऱ्या शफलच्या इथे जोरदार अपील पंच आम्हाला सांगतील डीके सर योगीराज सर स्क्वेअर लेग मध्ये नॉट आउट असेल नक्कीच पंचांचा इशारा आलाय नॉट आउट असेल शेवटचा चेंडू देखील निर्धाव धावसंख्या स्थिर 14 अंकावरती असं वाटलं होतं कुणीतरी सलगचा तिसरा नवीन गोलंदाज पाहायला मिळेल का परंतु नाहीये कर्णधाराने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे विकेटची कमाई करायचे विकेट घ्यायची कारण आतापर्यंत कुठली विकेट मिळू शकला नाहीये आस्थाईल हर्षद दादा 11 संघ आंबिवली पाहतोय आपण धावसंख्या स्थिर असेल 14 अंकावरती
2 षटक चांगल्या रीतीने हाताळले गेलेत. कालचा दिवस पाहिला आपण, धाव संख्या भरपूर होत होत्या. इथे आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आहे. अगदी यॉर्करचा चेंडू होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती एक मोफतची धाव, फुकटची धाव मिळाली आहे लेग बायच्या स्वरूपात, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण लोबे, प्रिन्स लोबे यांच्या माध्यमातून पाहतोय. इथे चेंडू ट्रॅव्हल करत होता सीमा जवळ. इथे चांगला एफर्ट लावत असताना 4-5 धावा वाचवल्यात. एकच धाव घेतली आहे. 5 धावा तब्बल इथे प्रवीणच्या एफर्ट मुळे वाचवल्या गेल्यात. पुन्हा स्लोअर गतीचा स्लोअर यॉर्कर पाहायला मिळाला. तिथे पुन्हा प्रत्युत्तर नव्हतं रोहिदासकडे. रोहिदास एक आदिवासी समाजातील खेळाडू, परंतु क्रिकेटचा दर्जा उत्तम आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून सलग 4 ते 5 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावरती आहे. आणि इथे बॅटची कडा घेऊन रोहिदासला माघारी परतावं लागेल. विकेट कमावले प्रथमेश या गोलंदाजाने. कालच्या दिवसात आपण अगदी शृंखलेला भेट देण्यासाठी हवा देखील पाहिली होती आपण. जास्तीची हवा होती. आज तितकीशी हवा नाहीये, वारा नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहतोय वनडाऊनच्या भूमिकेत जितेश या फलंदाजाला ह्या संघाचा आस्था 11 संघाचा संघनायक. प्रथमेच्या गोलंदाजीतील 3 चेंडू संपलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, तिथे षटकार वाचवला, झेल सुटला, परंतु षटकार वाचवला. त्यानंतर निर्धाव आणि दबाव आला रोहिदासवरती आणि तिथे विकेट कमावले. 9 चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रात 3 क्षेत्ररक्षक आणि इथे पंचांनी लक्ष ठेवला होता. त्या कारणास्तव इथे पाहतोय आपण, इथे आता संधी निर्माण झाली आहे, परंतु पंचांच्या शरीराला लागून थोडासा अडथळा निर्माण झालाय. पंच देखील डीके सर थोडेसे असावत होते. No+2 आणि बॅटच्या साहाय्याने रन आहेत सर. बॅटला लागून स्टंपांवरती चेंडू गेलाय. बाईचे आहेत का? हा, ओके ओके. नक्कीच बॅट्समनच्या खात्यात या 2 धावा आपण पाहू. इथे क्षेत्ररक्षण सजवलं होतं, त्यामध्ये थोडस चुकी निर्माण. इथे फ्रीडचा इशारा पाहतो योगीराज सरांचा. आता इथे मात्र जी संधी मिळाली होती त्या संधीचं सोनं करत असताना जितेश हा फलंदाज आपण पाहतोय. चेंडू ओरपीच होता, त्याच्यावरती प्रहार चढवला आणि चेंडूला ढकललं. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि तिथे मिळतील धावा 6. मोठा षटकार आपण पाहतोय. मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय जितेश हा फलंदाज. अजूनही या षटकातील एक उर्वरित चेंडू असेल प्रथमेश या गोलंदाजाचा. पुन्हा वरती चेंडू होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय. त्या कारणास्तव संपर्क होत नाहीये चेंडू आणि फळीचा आणि इथे निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक आपण पाहतोय 25 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि तिथे स्थिर असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावले रोहिदास या फलंदाजाची.
ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय मैदानावरती तब्बल 3 षटकांसाठी 15 मिनिटं खर्च झाली आहेत. आता या चौथ्या षटकाला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर घेताय तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष द्या कर्णधार. अभिषेक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. धावफलक आपण पाहतोय 25 अंकावरती आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि इथे जसा बालादादा बोराटे संघ मालक पवेलियन मध्ये जातील तसा टाइम स्टार्ट होईल. दहा वाजून 23 मिनिटं झाल्यात. 10:28 ला हे षटक संपलं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्या. अगदी खोलात होता, चेंडूला उडवलाय. प्रवीण कडून देखील झाली चुकी. सोपा झेल होता, त्याला इथे मात्र कठीण करून ठेवलाय आणि धावा मिळतील. 1 बाउन्स सीमा पलीकडे यालाय तो चौकार. डीके सर सांगतात आम्हाला या चेंडूवरती चौकार. दुसरा जीवनदान संजू या फलंदाजाला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये भरत रसालने केली होती चुकी. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती संजूला लो फुल टच यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, त्याच्यावरती चेंडू लो फुल टच करून घेतला आणि चेंडू पाठवला होता लॉंग ऑन मध्ये. तिथे झेल सुटलाय प्रवीणच्या हातातून. आता इथे स्टेट राऊंडचा फटका आणि इथे संजू थांबणार नाहीये. इथे मिळतील धावा 6. सलगचा दुसरा मोठा फटका आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करत असताना अभिषेकला आपण पाहतोय. अभिषेक कडे गती आहे, त्या गतीचा अजून देखील उपयोग करून घेत नाहीये, वापर करून घेत नाहीये. अगदी मध्यम गतीची गोलंदाजी आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने मारा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहिलाय, त्या कारणास्तव कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलला. तिथे 1 धाव मिळाली आहे. एकच धावेवरती समाधान मानत असताना, कारण समोर संघाचा संघनायक आहे जितेश हा फलंदाज. आता किती धावा 3 चेंडू मध्ये जमून देईल संघासाठी. आणि आपण पाहतोय आपा फटाकेचे मालक सचिन शेठ बोंबे इथे आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न करतोय, बोटातली जादू दाखवतोय गोलंदाज अभिषेक. आणि इथे निर्धाव चेंडू फेकत असताना सलगच्या 3 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर चौथा चेंडू आपण पाहतोय चांगल्या रीतीने हाताळत असताना अभिषेक हा गोलंदाज. यानंतर अचानक फायटर्स आणि सोपान 11 संघाचा कर्णधार इथे मात्र स्वतःला बेंड केलं. चांगला चेंडू फेस केला होता, चेंडूला उडवलं होतं स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे मात्र झेल पकडली गेली आहे. आणि झेलबादच्या स्वरूपात इथे जितेश माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचानक फायटर्स 11 संघाचा कर्णधार आणि सोपान 11 संघाचा कर्णधार या दोघांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि विकेट हॅट्रिक साठी सचिन शेठ बोंबे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय कालच्या दिवसात देखील रोहन शेठ सावंत हे देखील आले होते. आज देखील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी, कारण हर्षद दादा सावंत यांच्या बरोबरीने ते देखील संघाचं पाठीराखण करतात, आम्हाला देखील माहिती आहे. आणि आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल अभिषेक या गोलंदाजाचा. सनी हा फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय, चेंडूला उडवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, इथे आलाय मोठा षटकार. आणि दरम्यान आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघाचा जुना जाणता खेळाडू, ज्याच्याकडे
अंडरमचा क्रिकेट असो, ओरमचा क्रिकेट असो का लड्डू बॉल असो, आणि त्यांचं नाव प्रचलित होतं ते अतुलजी दिसले इथे त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पिंगलस गावातील आणि आंबिवली परिसरातील एक नामवंत उद्योजक म्हणून ज्यांची ओळख ते अतुलजी दिसले साहेब यांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल व्यासपीठावरती यायचे, विराजमान व्हायचे. आपल्यासाठीच हा व्यासपीठ सजवला गेलाय. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 42 या अंकावरती. स्पीडअप करायचंय. चला वेळेत षटक संपवलं त्याबद्दल कर्णधाराचं देखील गोड कौतुक. 42 धावा धावफलकावरती लागल्या 4 षटकांच्या अंती. संजू आणि सनी ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. संजू देखील चांगली फली साकारतोय. त्याच्या फलीतून 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले तर 3 सिंगल म्हणजे तब्बल 23 धावांवरती संजूची आपल्याला पारी पाहायला मिळते. 13 चेंडू 23 धावांवरती वैयक्तिक चांगली खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूकडे लक्ष देऊन चालणार नाहीये कारण बऱ्याच दिवसांनी बॅट हातात घेतले परंतु मोठे फटके देखील पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज डावखुरी हाताचा आहे. गोलंदाजाचं नाव योगेश. 22च्या स्वरूपात ही धाव आपण पाहतोय. व्हाईट +1. अचानक फायटर संघाचा कर्णधार आणि सोपान 11 संघाचा कर्णधार माफी असाही वाईट नाही. 22च्या स्वरूपात ही धाव. नाही सर, वेल निघून गेली आहे आणि व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके सर, वेलेचं बंधन आहे त्या कारण सर जितका डिसिजन तुम्ही फास्ट घ्याल तितकी चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही वेलेत डिसिजन देताय आमच्याकडे तर आम्ही बघू ते. ऑफ स्टंप कव्हर आहे सर. ओके हॅलो. आणि आता शेवटची वॉर्निंग असेल आयोजकाकडून. पवेलियन मधून कुठलाही आम्ही कॉल स्वीकारणार नाहीये आणि जर कॉल आला तर 2 धावांची पेनल्टी असेल. फलंदाज आणि पंच यांच्यामध्ये बातचीत होईल आणि ते गोलंदाजावरती आक्षेप आलाय. लेट आलाय त्या कारणास्तव दुसरा चेंडू आम्ही चेक करू. इथे मात्र चांगला चेंडू चेक केला जाईल. फक्त 1 मिनिट आमच्याकडे द्या. ठीक आहे, फेअर डिलिव्हरी असेल. चांगला गोलंदाज पूर्ण चेंडू हात फिरतोय, त्याचा पूर्ण राऊंड घेतोय. इथे मारता लोअर फुटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडूला कार्पेटच्या साईडने ढकलला आहे. 3 टप्प्याने चेंडू फील्ड होईल, फेकी होईल. तोपर्यंत एकच धाव खर्च होताना पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू फेकी झाले 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त
2च धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेशने. आणि आता आपण पाहतोय फलंदाजी मार्क होती संजूला. इथे स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा ट्रॅव्हल होते चेंडू. इथे मिसफिल्ड. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये पाहायला मिळतोय. इथे थोडासा अंडर प्रेशर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. दुसरा कॉलचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला, त्या कारणाचा थोडीसा फंबल पाहायला मिळाला. आणि तिथे दुसरी धाव संजू मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचलाय 46 या अंकावरती. या षटकातील 2 चेंडू आणि या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय. इथे आता चेंडू हवेत आहे. इथे पकडलं जाईल झेल आणि संजू मात्र माघारी येईल. 16 चेंडू 25 धावा. आणि इथे संघाचा संघ मालक जो खेळाडू देखील आहे, संघामध्ये त्याचं स्थान देखील आहे. आणि त्या शेवटच्या चेंडूसाठी, कारण जास्तीत जास्त धावा ह्या चेंडूवरती जमवायचे, त्या कारणास्तव इथे आपण पाहतोय बाला बोराडे, जय बोराडे यांना आपण पाहतोय. बोरिवलीच्या गुडवणवाडीच्या वरती जे टेकावरती मैदान आहे, त्या मैदानामध्ये सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकणारा फलंदाज योगेशच्या समोर आपण पाहतोय. इथे चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल होताना एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण चांगला क्रिकेटचा अनुभव आहे. आणि ते धावाच्या स्वरूपात सनी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव प्लस धावबाद आणि यानंतर नाणेफेकी केली जाईल. तरी मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनंती करतो योगेश सरांना यायचे आपण इथे. किती गरजे सन्माननीय निखिलजी सकपाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहता या ठिकाणी आजच्या दिवसातील दुसरा मॅचचा कॉल टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन्ही टीम आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. एक जय हनुमान क्रिकेट संघ पिंगलस सोपान 11 धामणी आणि त्यांच्या विरोधामध्ये अचानक फायटर्स टॉस जिंकलाय. सोपान 11 धामणी टीम ना आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आंबिवली परिसर प्रीमियर लीग म्हटल्यानंतर सर्वांचंच लक्ष या प्रीमियर लीग कडे लागून राहतं. या विभागामधील सगळेजण एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. पहिल्यांदा खऱ्या अर्थानं आपण पाहताय आपण सोपान 11 धामणी टीम या टीमच्या कॅप्टनला विचारूया या संकल्पनेबद्दल काय सांगाल? तीस चेंडू 48चा पाठलाग करायचंय. हर्षद दादा 11 अतिशय संघाला अशीच पुढे भरवत राहावी. नक्कीच आपण पाहताय हे होते सोपान 11 धामणी टीमचे कर्णधार. त्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. टॉस गमावलाय आणि टॉस गमावल्यानंतर अचानक फायटर्स टीमला इथून बॅटिंग करायचे पहिल्या सत्रामध्ये. कशा पद्धतीनं आता इथून रणनीती असणार आहे ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना? आम्ही 70 ते 80 धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं आयोजन खूप भारी आहे. असंच आयोजन करत राहा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. नक्कीच आपण पाहताय हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. देऊया त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो तुम्ही पाहताय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 देखणं दर्जेदार नेटनेटकं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. याच विभागामधील सगळेजण एकत्रित एका प्लॅटफॉर्म वरती एकाच मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी गावाची ज्यावेळी टीम असते त्यावेळी मात्र एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. परंतु आज जर पाहायला गेलं तर सगळेजण एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांचा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला एकंच्या कॉम्बॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये या तालुक्यातील गोड आवाज आणि शब्दांचा भंडार असलेले योगेश सर ओरटू योगेश सर.
थँक्यू गणेश रसाल सर. आपण पाहताय अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं ॲज अ अंपायर्स आणि त्यानंतर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आमच्या समूहामध्ये अगदी नेहमीच जॉईन असतात आणि त्यांचा चांगला आवाज आणि तितकेच पंचांची भूमिका देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट 48 धावसंख्येचं आहे. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. फार चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेब आयोजित आंबिवली परिसर प्रीमियर लीग आपण पाहताय. अगदी तुम्ही पाहताय मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला अगदी व्हाईट पताका पाहायला मिळते. संपूर्ण राष्ट्रपतीचे ध्वज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक सूचना आहे, जे खेळाडू कक्ष आहे त्यामध्ये कोणताही मान्यवर किंवा जे खेळाडू त्यांच्या व्यतिरिक्त जर कोण सापडला तर 2 धावांची पेनल्टी असेल. खेळाडू कक्षातून जर आवाज येत असेल तरी 2 धावांची पेनल्टी असेल. आणि आपा फटाक्याचे मालक आमचे सचिन शेठ बॉम्बे यांच्याकडून चौकार षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अस्ता 11 टीमनं धाबा बनवल्यात. त्या तब्बल 5 ओव्हरमध्ये 47 आणि टार्गेट ठेवलंय हर्षद दादा 11 या टीम वरती ते 48 या धावसंख्येचं. 5 ओव्हरमध्ये 48 धावसंख्येचं टार्गेट अगदी जर पाहायला गेलं तर मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही मोठी नाहीये. कारण की क्रिकेटच्या पटलावरती कित्येकदा आपण पाहताय या धावसंख्या होताना, या धावसंख्या डिफेन्स होताना देखील पाहायला मिळाल्यात. आमचे मेन पंच आपण पाहताय डीके पॅनल स्क्वेअर लेग पंच आमचे डीके सर आपण पाहताय. 10:40 झालेत. 11 वाजून 5 मिनिटांनी सामना संपला पाहिजे. ऑन साइडला फटका अलॉंग दी कार्पेट निघालाय. फिल्डर त्या ठिकाणी फंबल होत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. 48 धावसंख्येचा पाठलाग करायचे 30 बॉल मध्ये, मग तशी रणनीती देखील आखावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं या 48 धावा जर धावफलकावरती कशा रीतीने आल्या तर मात्र अगदी आपण पाहताय ना की हर्षद दादा 11 या टीमची झालेली फिल्डिंग, त्या फिल्डिंग मुलं ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. अस्सा 11 टीमची ऑन साइडला फटका वॅकंड एरिया शोधली आहे. अगदी आपण पाहताय बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार 48चा पाठलाग करत असताना फलंदाज निखिल भगवान यांच्या बाटमधून. चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतोय, वेगानं पुढे निघालाय. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही जितेशला पाहताय. या गोलंदाजाचं खऱ्या अर्थानं विश्लेषण यासाठी की या गोलंदाजाला अगदी आम्ही पाहिलाय, जवळून पाहिलाय. याची गोलंदाजी, याची फलंदाजी फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय अगदी चांगली कामगिरी करणारा. क्लीन बोल्ड, दांडी गुल, मधली यष्टी वाकवली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना जितेशने मिळवली आहे. फलंदाज भगवानची विकेट. पहिला आदरा टीम हर्षद दादा 11 ला. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. जितेशची विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्याच्यानंतर अगदी चौकार आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता डॉट बॉल आणि विकेट.
ओ आणखीन एक दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलं. परफेक्ट यॉर्कर, रेडीच नव्हतं यॉर्कर साठी. हेलिकॉप्टर पद्धतीने लुक द्यायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बरोबर बॅट आणि पाडच्या मधून बॉल चाललाय स्टँड वरती. धक्का क्रमांक दुसरा. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 विकेट मिळवल्यात. गोलंदाज जितेशनं खोलून ठेवली आहे. हर्षद दादा 11 टीमला धक्का दिलाय दुसरा. आता या धक्क्यातून सावरावं लागेल. 2 धक्के सुरुवातीलाच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची दादागिरी दाखवत असताना लेफ्ट हँड गोलंदाज जितेश आपण पाहताय अनेक मैदानावरती अनेक स्पर्धेमध्ये त्याची दादागिरी गोलंदाजीतली पाहायला मिळाली आहे. आणि आज घरच्या मैदानावरती आपल्या गावच्या परिसर प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा त्याची ती वाख्य जो गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी जितेशनं आपल्या घरच्या मैदानावरती भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलंय. ज्या टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं चांगल्या चांगल्या टीम देखील खेळण्यास नकार देतात अशा टीमच्या अगेन्स्ट त्यांनी आपल्या गोलंदाजीची ती छाप सोडली आहे. तो जितेश आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत या प्रीमियर लीग मध्ये. ओ दांडी गुल तिसरा आदरा विकेट हॅट्रिक. कमालीची गोलंदाजी. 3 बॉल 3 अगदी आपण पाहताय फलंदाज बाद केलेत आणि 3ही अगदी आपण पाहताय. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हर्षद दादा 11 टीमनं धाव फलकावरती बनवलात. त्या अवघ्या 6 आणि विकेट आल्यात महत्वपूर्ण. भगवान बाद झालेत. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय प्रवीण बाद झालेत आणि त्याच्यानंतर आता मात्र मोहन देखील बाद झालेत. 3 महत्वपूर्ण धक्के दिलेत एका पाठोपाठ एक. प्रथमेश जाधव जर सलगचे 3 षटकार ठोकतोय तर सचिन बोंबे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अचानक फायटर्स टीमचे पुरस्कर्ते आकाश पारदी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आदरणीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं प्रत्येक आमच्या पुरस्कर्त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. कशेले गावचे रवी मामा यांना विनंती असेल व्यासपीठावरती यायचे. आपल्यासाठी व्यासपीठ सजवला गेलाय. व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. खऱ्या अर्थानं गणेश सर प्रत्येकाला आपण या परिसरामधील प्रत्येक मान्यवराला विनंती करूया की व्यासपीठ आपलं आहे. ही स्पर्धा आपली आहे. आपल्या मानाची, आपल्या अभिमानाची, आपल्या स्वाभिमानाची, आपल्या गावची, आपल्या परिसराची आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव आम्हाला घेणं अशक्य असेल. प्रत्येकावरती नजर ठेवणं अशक्य असेल. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कुठे मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये कुठेही मॅचचा आनंद घेत असाल तर हे व्यासपीठ आपलं आहे. आपलं समजून या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं आदरणीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सिंगल धाव आली आहे. सिंगल धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले ते मात्र अगदी आपण पाहताय 7 वरती. नवीन फलंदाज प्रथमेश. आणि आता सगळ्या प्रेक्षकांना आणि अगदी आपण पाहताय विपक्ष टीमला देखील हा प्रश्न पडलाय की प्रथमेश एवढ्या पाठीमागे बॅटिंग करण्यासाठी का आला. कारण की याच प्रथमेशला आम्ही याच मैदानावरती अनेक स्पर्धा खेळताना पाहिलाय. त्याच्यामुळे प्रथमेश हा चांगला स्टार्ट देत असतो आणि तो आता पाठीमागे राहिला. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करतोय. जो दबावच झालाय. 3 विकेट्स आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये धावाच आल्या नाहीये. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलाय. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारा राहिलाय. जिथे विकेट टेकिंग गोलंदाजी केली जितेशनं आता त्या धक्क्यातून सावरावा लागेल. हर्षद दादा 11 टीमला 48चा पाठलाग करायचा आहे. मेन पंच तुम्ही पाहताय डीके सर. याच विभागामध्ये डीके सरांनी अनेक स्पर्धा केल्यात. कर्जत पासून रायगड ठाणा. हो ऑन साइडला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एकच धावीतून देखील पाहायला मिळतीये. व्यवस्थित कनेक्ट करावा लागेल. वेळ गेलेली नाही. अजूनही वेळ आहे. या धावसंख्येचा पाठलाग अजूनही होऊ शकतो. परंतु प्रथमेशला शेवटपर्यंत या मैदानावरती थांबावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आल्यात 8 बनवायचे. 48 सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे.
हो फुलालेंचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे तो चांगली फिल्डिंग. एकच धाव इथून देखील पाहायला मिळतीये. ज्या फिल्डिंग मध्ये चुका झाल्या असा 11 टीमच्या त्या चुकीने आपण पाहतोय धावसंख्या 47 पर्यंत पोहोचली. अन्यथा 40 धावसंख्येच्या आतमध्ये देखील रोखू शकले असते. ते मात्र हर्षद 11 टीमला. फटका ऑन साइडला. पुनः एकदा डीप स्क्वेअर लेगला. अगदी त्याच रिजन मध्ये ते फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला बिझी होताना पाहायला मिळतात. ही स्पर्धा तुम्ही पाहताय सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. गुड क्लिअरिटी आणि क्वालिटी सह ही स्पर्धा कव्हर केली जाते. हो ऑन साइडला ओ ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय गॅप मधून सीमारेषा पलीकडे. महत्वाच्या क्षणी टीमचा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार आलाय हर्षद 11 टीम साठी. धावा मिळतील 4. आलाय चौकार. 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला ते गणेशजी रसाल सर. आपण पाहताय आमच्या आयोजकांच्या समयमध्ये थोडीशी चर्चा मसलत करत असताना आता बरीचशी माहिती खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजनाची घेतील आणि ज्यावेळी खऱ्या अर्थाने ते मायक्रोफोन वरती येतील त्यावेळी खऱ्या अर्थाने जरूर ती चर्चा तुमच्या समयमध्ये शेअर केली जाईल. कारण की स्पर्धा म्हटली तर सर्वांना उत्कंठा असते परंतु त्या स्पर्धेमागची मेहनत ही फक्त आयोजकांनाच माहिती असते. हे सगळे पडद्यामागचे हिरो आहेत आणि त्यांनी घेतलेली ही मेहनत आहे आणि त्यांच्या मेहनतीतून साकार आणि संपन्न होणारी ही स्पर्धा पाहताय आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026. काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. टायमर सेट आहे सर. तसं टाइम तुम्हाला आम्ही सांगू. तब्बल 9 मिनिटांमध्ये 2 षटक संपवलेत. 1 मिनिट उर्वरित असेल त्यांच्याकडे. टाइम टू टाइम त्यांचा खेळ चांगल्या रीतीने चाललेला आहे. आमचे गणेश सर अगदी आपण पाहताना की जेवढं आयोजन आपण पाहताना कडक आहे तेवढी कारवाई बेधडक होईल यात शंका नाहीये. बॅक टू द बॉलर. आणखीन एक डॉट बॉल. जितेशला तुम्हाला अगदी आपण पाहताना प्लॅनिंग करूनच केला लागेल. जितेश इतका जबरदस्त गोलंदाज आहे त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला प्लॅनिंग तर करावीच लागेल. लेफ्ट हँड गोलंदाज अगदी आपण पाहताय ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आणि अगदी जर पाहायला गेलं तर त्याच्याकडे वेग देखील अप्रतिम आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन देखील भरपूर कमालीची आहे. ओ फुलालेंचा बॉल. बॅक टू द बॉलर. सेम बॉल सेम रिझल्ट. आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी. आस्था 11 टीमचे कर्णधार आहेत जितेश. पहा किती लवकर कर्णधार पदाची भूमिका त्याच्यावरती आली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर आता एज 18 ते 17 या एजचा आपण पाहताय जितेशला. आता आपण पाहताय 10वी मध्ये तो शिक्षण घेतोय 12वी आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आज तो ऍज अ कॅप्टन म्हणून टीमला लीड करतोय. ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे. संपूर्ण धोत्रे गावासाठी ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट फटका केला. एका हाताने एक हात सुटला होता. एकाच हाताने पुश केला. पुश करा खुश राहा असा फटका आपण पाहताय. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे. जितेशने आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहतोय 6 धावा देत 3 विकेट मिळवल्या होत्या. आता 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलाय. ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये बॉल आलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फील्ड करून फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथून पाहायला मिळतीये. एका धाब्याने आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतील. पाच बॉल आतापर्यंत समाप्त झाले तिसऱ्या ओव्हर मधील. निखिल फार कमी स्ट्राईक मिळाले निखिल यांना परंतु ज्यावेळी स्ट्राईक मिळाले त्यावेळी त्यांच्या बॅट मधून रन्स आल्यात. एकंदरीत 4 बॉल मध्ये 7 धावा त्यांनी बनवल्यात इंडिव्हिज्युअल. ओ लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही. ऑन साइडला काऊ कॉर्नरला बॉल चाललाय. फिल्डर आलेत वेगानं.
फिल्डिंग डिपार्टमेंट देखील आपण पाहते ना एकदम कडक आहे असा 11 टीमचं. धाबा धावफलकावरती आल्यात 19. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात रोहिदास यांच्या विरोधामध्ये 8 आणि आता पुनश्च एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या जितेशच्या विरोधामध्ये 5. 3 विकेट्स आल्यात. धावा धावफलकावरती आल्यात ते अगदी आपण पाहताय 19. 30 बॉल मध्ये बनवायचे होते 48. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 29. आता दबाव वाढलाय. आता इथून पाहताय ना आपण की रन्स आणि बॉल मधलं अंतर वाढलंय डीके सर. आणि डीके सर म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय 12 बॉल 29. 12 बॉल 29. 48चं टार्गेट आहे. धावा धावफलकावरती 19 झाल्यात. 18 बॉल मध्ये 19 झाल्यात. 12 बॉल मध्ये 29 बनवायचे आहेत. तब्बल 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकासाठी 12 मिनिटाचा वेळ यांच्याकडे बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये ज्या आजच्या लीगच्या मॅचेस आहेत त्या कव्हरच करायच्या आहेत. तसं मला टाइमपास करू नका. अन्यथा काय आहे मग आपली इतकी मोठी स्पर्धा आहे मग आयोजकांना देखील पुढे जाऊन ना वेळा जाणे खऱ्या अर्थानं काही डिसिजन घ्यावे लागतात. त्याच्यासाठी आपण वेळ वाचवा. आपण जेवढा वेळ वाचवाल ना तेवढा तुम्हाला खऱ्या अर्थानं संध्याकाळच्या सत्रामध्ये तो वेळ राहणार आहे. असा 11 टीमचे संघ मालक जय बोराडे. हो चांगला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांनी फिंगर अप केलाय. यस फलंदाज ओ यू टी प्रथमेश आउट. बॅटिंग करणारी टीम आपण पाहता हर्षद दादा साबंत 11 या टीमचे पुरस्कर्ते स्वतः हर्षद दादा साबंत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्यांच्याच विरोधामध्ये असा 11 जय दादा बोराडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहता. त्यांचा मधला चाललेला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. इक्वेशन पूर्णपणे बदलत आहे. 11 मध्ये आता 29. गोलंदाज सूरज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. हो आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड फलक जाऊन पोहोचतोय ते 20 वरती. सगळे खऱ्या अर्थाने या परिसरामधील आंबिवली परिसरामधील सगळे आता एकत्रित एका प्लॅटफॉर्म वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक वर्ग बरेचसे मान्यवर बरेचसे क्रिकेट चाहते या मैदानावरती आपल्याला अगदी 3 दिवसांमध्ये पाहायला मिळतील. भरघोस खऱ्यांचं प्रत्येक जणांची हजेरी मान्यवरांची खऱ्या अर्थानं उपस्थिती मान्यवरांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी येणं या स्पर्धेचं मनोबल वाढवणं या स्पर्धेला शुभेच्छा देणं. ऑन साइडला फटका डीप मध्ये चाललाय सीमा पार चौकार. याच फटक्यांची गरज आहे. हर्षद दादा साबंत 11 टीमला हे फटके जर आले तरी मॅच खुली होईल ओपन होईल त्या टीम साठी. 24 धावा धाव फलकावरती. आठ बॉल आणि अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती आल्यात. चांगला बॉल चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं कमबॅक हवं होतं ते कमबॅकच मिळालं.
फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर आलेत. कॅच ड्रॉप. सेकंड साठी कॉल. हो, एकच धाव मिळते. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज इथून बाद होतील. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 25. सहा बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिला डॉट बॉल पाहायला मिळतो गोलंदाज सुजल कडून. ऑन स्ट्राईक निखिल आणि निखिलला सलामीसाठी गेले होते आणि मात्र आताशी 5वा बॉल फेस केला. सर विचार करायला गेलात ना तर आस्था इलेव्हन संघामध्ये तब्बल 7 ते 8 खेळाडू अंडर 17चे आणि त्यांचा परफॉर्मन्स देखील आपण पाहताय. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक यासाठी आहे की अशा पद्धतीच्या ज्यावेळी स्पर्धा या विभागामध्ये भरल्या जातात त्याच वेळी असं यंग टॅलेंट तुम्हाला त्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण की गावाच्या टीम मध्ये बरेचसे प्लेयर असतात, संधी मिळत नाही, परंतु इथे संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करायचं असतं. आणि जितेशनं देखील प्रीमियर लीग मध्ये त्या संधीचं सोनं केलं होतं आणि आज आपण पाहताय तो या टीमचा कॅप्टन आहे. ओ फटका लॉब केला, लॉंगॉन सीमा पार, निखिल चव्हाण मिळतील डाबासा, आलाय भव्य षटकार.